नमस्कार मित्रांनो, मराठी टेली या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता अनुदान देण्याकरिता शासन निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे। मित्रांनो, यासाठी राज्यातील 40 तालुके पात्र आहेत। मित्रांनो, याचा जो GR आहे आणि पात्र तालुके कोणकोणते आहेत व याचा जो शासन निर्णय आहे तो आता आपण पाहूया। मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधीत वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत मित्रांनो, याचा जो GR आहे तो महसूल व वन विभागामार्फत दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी पारित झालेला आहे। मित्रांनो, याचा जो शासन निर्णय आहे तो आता आपण पाहूया। मित्रांनो, खरीप हंगामातील 2023 करिता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता व नमूद क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण 443 कोटी 22,71,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। मित्रांनो, आता यामध्ये आपले जे पात्र तालुके आहेत ते पात्र तालुके आपण कोणकोणते आहेत ते आता आपण पाहूया। मित्रांनो, यामध्ये नाशिक जिल्ह्यात 3 तालुके पात्र आहेत, मालेगाव, सिन्नर, येवला। आणि धुळेमध्ये 1 तालुका पात्र आहे, शिंदखेड। नंदुरबारमध्ये नंदुरबार, जळगावमध्ये चाळीसगाव, बुलढाणामध्ये बुलढाणा आणि लोणार, अमरावती विभागात छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव, जालना जिल्ह्यात भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा, बीड जिल्ह्यात वडवणी, धारूर, अंबाजोगाई आणि धाराशिव जिल्ह्यात वाशी, धाराशिव, लोहारा, पुणे जिल्ह्यात पुरंदर, सासवड, बारामती, शिरूर घोडनदी, दौंड, इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यात बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा हे तालुके पात्र आहेत। सातारा जिल्ह्यात वाई, खंडाळा हे तालुके पात्र आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले, गडहिंग्लज हे तालुके पात्र आहेत। सांगली जिल्ह्यात शिराळा, कडेगाव, खानापूर विटा, मिरज हे तालुके पात्र आहेत। मित्रांनो, ह्याचा जो GR आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्याचा जो संपूर्ण GR तुम्ही तिथून डाउनलोड करून वाचू शकता। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।